पूर्वीच्या देवाने त्या जागेला सेवा करणारा कोणतरी एखादा भगत आत्मदारा नारोजी कोणतरी दहीबाती महिमा आपला वाढ जन्मकाला म्हणून विठ्ठल देवाने विचार केला मला ध्यानात येतय मला नरगणाचा बाळ पाहिजे आपल्या सेवेला शोधायला म्हणून विठ्ठल देवाने विचार मनाचा केला रावळ मठ खडकाचा मला जसा सोडला देवाने पण चालले त्या जागेला मुलामध्ये बोल शोभे गुलाबाचे मुलामध्ये बोल शोभे गुलाबाचे आणि ह्या जमाना लागेल गाई
चारणीला घेऊन गेला उकळापूरच्या धुंडला त्याचा गेला देवाने विचार जसा मनाचा केला इळाचा इळ करमुळ काढला रामाच्या रात्रीला धुळ देवाने विचार मनाचा केला त्याचा गेला
कुत्री लागली रामाच्या रात्रीला भुकायला त्या जागेला कुत्री लागली तालीला बघून भुकायला झोपलेला नारोबा झाला बरेच वर्ष झालं माझ्या मेंढीच्या तळाला कुत्री कवा नाही ती ढोकलेली काहीतरी गडबड आहे या जागेला म्हणून झोपलेला नारोबा जागा झाला पेड्याच्या तोंडाला येऊन महाराज काय लागला नारोबा बोलायला त्या जागेला देव धर्माची तर समोर माझ्यावर चार गोष्टी उलचिरा आणि पापेचीला पुत्र वैद्याचीला तर जळून बसणं उलचिरा असा जपता म्हणा माझ्या इकडे देवाने विचार केला म्हणाला नारोबा खरंच अंतरीचा शाना आहे म्हणून माझं इतर देव त्यात आहे महाराज रामाची रात्र देवाने करवली तालीच्या आडाला अंतरीचा शाना बुद्धीचा हुशार नारोबा म्हणाले रामाची रात्र तालीच्या आडाला देवाने करवली त्या जागेला झुमझुमून झोपात झाली कोंबड्याने भाग दिली उजळल्या ताईने शाला रे जीवाचा मैत्र सेवा पाहिजेस करायला, पूजा पाहिजेस करायला, मेहमान आमची तू पाहिजेस आता वाढवायला.
तळाला. एवढं बोलल्यानंतर अंतरीचा शहाणा नारोबा गावडा काय बोलतोय महाराज जोडीच्या देवाला त्या जागेला. माझ्या मेंढीचा दळभाव मोठा आहे आणि मला नाही जमणार या जागेला. तरी पण जोडीचं द्यावं लागलं बोलायला. नाही म्हणून नको नारोबा सेवा पाहिजेच करायला, पाणी पाहिजेच नारोबा तू घालायला त्या जागेला. माझ्या मेंढीचा दळभाव तांडगाय मला माझ्या बायकोचा माझ्या पोराचा इच्छा घेतली. काय म्हणते बघतो उद्याच्याला तुम्हाला मी सांगतो. एवढं म्हटल्यानंतर दोघं ज्या तरी म्हणतात नारोबा आमच्या पूजेला नाही म्हणू नको, आमच्या शेवाला तेवढा नाही म्हणू नको एवढं सांगून द्या. निवडून गेलं त्या काय महाराज यावं जसं निवडून गेलं महाराज पण उकळापूरच्या धुंडाला नारोबा गावड्याच्या मेंढ्याला त्या जागेला. विचार द्या पिंडाला केला माझा नारोबा गावडा. नारोबा गावड्याचा मुलगा त्या काय महाराज. मुलगा खनाप्पा गावडा महाराज बापाचं जेवण घेऊन आला मेंढीच्या तळाला. जसं काय नारोबाच्या हातात जेवण दिलं नारोबा काय लागला मुलग्याला बोलायला. ऐक जरा जमाना देवाचं मला त्या जागेला. लागलं देव बोलायला मला, पूजा लागलं कर म्हणायला, सेवा लागलं माझी कर म्हणायला त्या जागेला. म्हणून त्या जागेला मेंढ्यांचा दळबार आपल्या मोठा सांगतो
ऐक देवा म्हणले आजपर्यंत त्या विठ्ठल देवाने कुणाचं चांगलं केलं या तवा जोडीचं देवा आपलं चांगलं करणार आपल्या वाडवडिलाचा शेळ्या मेंढ्याचा दरबार बापा चालवायचा कुठं त्या देवाच्या नादाला लागून तुम्ही मी येड्यावाने बापा लागला करायला तरी मी आईला विचारतो तुला काय ते सांगतो एवढा म्हणताना घरातला गेला घरवाड्याला गेला नारूबाजी खाऊन मारात मेंढ्या घेऊन चालला हिडवाय देवा त्याचा गेला एवढं बोलल्यानंतर नारूबाची गरज लागली मुलग्याला बोलायला याड लागलं का फुल लागलं तुझ्या बापाला त्याचा गेला पाठीमागे दत्तप्रभू आहे बाळरामाचं मंदिर आहे इथं आलं की माणसाला तन मन धन अर्पण इशावा घेता आला पाहिजे आणि भगवंताची सेवा करून तिथं भगवंताचं वास्तव्य आहे हा एवढा सोपा नव अहो पटण कोडून गेल्यासारखं वाटतं ही माळ बघून पटण कोडूला सुद्धा भगवंताचं वडतोरण्या माळ हाण्यागायचं पटण बारकणं लई दांडगा आहे म्हणून माझ्या इकडे हृदयाने बोललेला नारवाला हे नारवाचा मुलगा खरा पाहिला घरवाल्याला मात्र लागला बोलायला नारूबाची गरज महाराज काय करा लागले खराबला गावड्याला बोलायला त्याचा गेला आणि बाळा म्हणाव देवाच्या नादी तेवढा लागू नको आहे की मेंढरा पिसांबा बरोबर देवांच्या पूजेला नाही म्हणून सांग उद्या ज्यावेळी दिले तुला काही बी सांगतील पूजा करायला तेवढं नाही म्हणून सांगायचं बरोबर म्हणताना ऐकलंय बोलणं ऐकलं कोरडा परत निवड गेला विधीच्या तळाला जाऊन आपल्या बापाला नारूबा गावड्याला लागला खराबला गावड्याला बोलायला हे बापा म्हणला तुला सांगतो मातानं सांगितलंय देवाची होय म्हणायचं नाही त्यांची सेवा करायची नाही त्यांची पूजा करतो म्हणायचं नाही पाणी घालतो म्हणायचं नाही देव किती बी मागायला होते ती नाही एवढं देवाची नाही म्हणायचं असं सांगितलं आता बायकोचं पोराचे ऐकणं भाग पडलं नारूबा गावड्याला त्याचा गेला
चिंता पडली ना रो बावड्याला त्याचा गेला विचार केला दुसऱ्या दिवशी मोठ्या आशेनं मोठ्या हिमतीनं माझं इतर दुर्देव द्यायचंय मला आला नारोबाच्या मेंढीच्या तळाला येऊन नारोबाच्या जवळल्या बाजूला त्याचा गेला देवाने मागासरला नारोबाच्या मेंढवाड्याला त्याला गेला
तर देवाच्या जवळ तो जाऊ शकत नाही. पण देवाने विचार केला तर एका सेकंदात भक्ताला आपलं सगळं करतोय. मग देव थोडा आहे का भलं थोडा आहे? तसं बघा माझ्या भगवंताने विचार केला ध्यानपीठाला. विचार जसा मनाचा केला जोडीच्या देवाने रामाच्या रात्रीला त्यावर तोरण्या माळाला दोन देवांचा विचार चालला त्या जाग्याला. आपल्या नारळाला आपल्या शिवाला बुद्धील्याशिवाय भाग नाही या जाग्याला. जोडीच्या देवाने रामाच्या रात्रीला विचार लागलं देव करायला त्या जाग्याला. देवाने टाकला त्या दैवाला. जसं काय भंडारा महाराज टाकला त्या जाग्याला. नारळाचा पोरगा खलापा मेंढीच्या तळाला होता. बरोबर आहे. आणि आई होती घरवाल्याला. जसा मुलगा झोपला पेड्याच्या तोंडाला मेढवाड्याला नारळाची गरज झोपली घरवाड्याला पण भंडाऱ्याच्या जोरावर त्या जाग्याला. पिंडरा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंडरा महाद्वारी पिंडरा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंडरा महाद्वारी शेवटचा मुक्काम गावाच्या बाहेर आपली मशाल बोलली. बरोबर आहे. हा म्हणून घे 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 हरिनाम घे मायासानी स्वर्ण दे हात लावणी नशिबाला रडतो धाई धाई संसाराबाई त्या संसाराबाई संसाराबाई त्या संसाराबाई. येताना काय आणलं नाही जाताना काय घ्यायचं नाही. बरोबर आहे. राम राम म्हणतो की समाधान अगदी पाऊस पडून उडेल होई पाहिजे. कलगा कराय नाही कोणी जर खुश कराय नाही उभे अशी होई पाहिजे. तुमचं म्हणून विचार केला माझ्या आणि काही चमत्कार दावला त्यात नाही मला. नारोबाचा मुलगा पेड्याच्या तोंडाला झोपल्याला झोपलेल्या जाग्याला त्याचा वेला. झोपलेल्या जाग्याला झोपलेल्या जाग्याला या नारळाचा पोरगा खलापा मेंढीच्या तळाला होता. मेंढीच्या तळाला सर्पदंश धावल्या खलापाला. आणि झोपलेल्या जाग्याला नारोबाचा मुलगा मरणारा मुकला त्या जाग्याला. मरणाला मोकळा इकडे घरामध्ये त्या नारळा गावड्याची बायको. नारोबाची गरज झोपल्याने घरवाड्याला देवाला भंडार टाकला
भंडाऱ्याच्या जोरावर सर्पदंश झाला घरवाड्याला नारोबाच्या घरातीला झोपण्याला जागेला नारोबाची घरात त्या जाग्याला काय म्हणला मोबाईल आलाय मग मोबाईलची कुणी काय करायचं नाही नाही भंडारा म्हणा तर सोनं मोरण मला माहित नाही Bye.
विचार जसा मनाचा केला मिळीच्या भेडबाळ्याला मुलगा रामाच्या रात्रीला मरण पावला पण सवळीच्या पाऱ्याला नारूबा निद्रा जागा झाला माझ्या आधी उठणारा पोरगा म्हणला आज उठाय नाही म्हणून आपल्या त्या खणापा गावड्याला नारूबा लागला हलवायला त्या जागेला आणि बाजाचे ती ताने मिळवायचे ती फुटकर करायचे मला पोरगा उठला म्हणताना नारूबा निघली जागा झाला आणि नागला आपल्या खणापा गावड्याला हलवून जागा करायला त्या जागेला नारोबाची बायको दररोज उठून पाणी बिणी भरणारी 10 वाजता तरी पण काही गाळ बी कोण उघडना आणि नारोबाची बायको बी दिसणार म्हणताना गावातल्या लोकांनी दार उघडून बघितलं तर ती तुला झोपलेल्या जागेला आता गावातली लोक म्हणतात चला जाऊया उठा पुढच्या मंडळा नारोबाला तिच्या पोरला जाऊन सोडू गावातली लोक गोळा झाले वाट चाल कैल देवाच्या जागेला भक्ती नवल साडी गोडी भक्ती सुरावली पोळे धरलं तर जाते सोडलं तर पळते देव एवढा सोपा आहे का म्हणून विचार केला मनात येणारा हे नारोबाच्या मुलाचे नारोबाच्या पत्नीचे बाबा एक वेत दोघांचं एका संगत द्यायचं मला एका संगत एक जागी देवाने मुठ माती दिली नारोबाच्या मुलग्याला नानी नारोबाच्या घरतीला त्या जागेला विचार केला या दोघांच्या जाण्यानं माझ्या नारोबा गावड्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला हा नारोबा गावडा कायाची बेकाया करून लागला खुड्याकडे हिंडायला जसं काय मुलग्याचं ना पत्नीचं देव आपले तुझं त्याला नारोबाने बघितले नारोबाला वाईट लागलं वाटायला येड्या कुळ्यासारखा नारोबा लागला होता महाराज करायला ते जागेला त्या गावात नारोबा गावड्या खुड्यासारखा फिरायला लागला येण्यासारखा फिरायला लागला विचार केला मला त्याचा मला बोलगलीने नारोबा येड्या कुळ्यासारखा फिरायचा पण नारोबा येड्या कुळ्यासारखा करत्याला गावाचं गाव लागलं होतं बोलाय त्या जागेला काय तरी झालं तर चालत पण एकुलता एक धनगर आहे आपल्या गावाला तो मी येण्यासारखा फिरायला पोरका केला बायको गेली एवढा शाळा तेवढा झाला केला मला गेला विचार जसा मनाचा केला गावातली लोक लागले बोलायला देव देवराची जाणू दुशी लागला हुडकायला कुणाचा चुकून ना नारोबाला नारोबा काय शाना होईना म्हणून चिंता पडली जीवाला त्या जागेला या गावचं 5 पंच त्यात आहे मला 5 पंच गावचा धनी केले शावाने
गावचा मालक होता या 5 पंचायतीच्या जिल्हा रायमुंडा पाटीलच्या कामातून करारा मला जाण्यास होता विचार केला आपण जाऊया देवाशी पाहिजे विचारायला जसं विचार पाहिजे करायला रोबाला शहाणा पाहिजे करायला इकुलता एक धनगर येड्या खुळ्यासारखा करून मरणाला मुकला तर धनगर नाही रायाचा गावाला त्याचा गेला गावाला धनगर पाहिजे बाबा म्हणताना ही 5 पंच निघून गेलं वड करून आम्हाला हरण्याला इच्छा वाटणारा राहुल विठ्ठल बिरदेवाच्या रावणासमोर 5 पंच जाऊन उभा राहिलं त्याचा गेला आणि देवाची गुणगती एकल्या हात जोडल्या पाया लागल्या तिथं देवाला पडायला अरे देवानु सांगतो म्हणले तुम्ही सांगचिला ते काय तयार आहे पण आमच्या गावचा धनगर नारबा गावडा शहाणा पाहिजे देवानु करायला त्याचा गेला देवा हे विचार केला गाविंदाला 5 पंच निवडून गेलं इथून विरुच्या गावाला अरे देवा सांगतोय गमरणी इकुलता एक धनगर आमच्या गावाला तो बी येड्या खुळ्यासारखा देवा लागला रात करायला केला तो पाहिजे देवा शहाणा करायला एवढं बोलल्यानंतर जुडीच द्या काय लागलं मला बोलायला त्याचा गेला 5 पंचानो त्या धनगराला सर्वस्व चांगलं करायचं काम आमचं आहे पण आम्हाला एक वचन पाहिजे तुम्ही द्यायला एवढं बोलल्यानंतर 5 पंच लागले इंटर देवाला बोलायला काय देवा वचन पाहिजे तुम्हाला तुम्ही सांगशीला ते वचन तुमचं पूर्ण करणार त्याचा गेला सांगशीला ते करणार खरंय पण त्या नारळा मुलीनं माझी भक्ती करायला पाहिजे तर मी त्याला खरं चांगलं करतो बरोबर आहे त्याला मी चांगलं करायला तयार आहे पण त्याने आमची पूजा करायला पाहिजे पाण्या मला घालायला पाहिजे पाणी घालाय पाहिजे महिमानुची पाहिजे वाळवाय त्याचा गेला नाही गावाली ना यात्रा नाही गरबीला आनंद करूच्या बेटा
एवढा सोपा महिमा अहो अंजनी गावचा हराणी बाबा सतयुगापासून आता नव सतयुगापासून पायी चालत त्या पटणकोला येतात घरला काढी लावून हा कशाला विस्तो हा विस्तू ठेवून येतो म्हणा आणि नवरत्न धरून येतात उपास धरून जाताना आणि जिथं तुमच्या इथं आता आनंदपूर मध्ये आहे देवाच्या सरळ समोर हराणे बाबाला बसायचा मान आहे कमान आहे तिथं पटण पडली इथं सुद्धा कमान आहे आनंद वाटला इथं बघितलं कसं हा तुम्ही म्हणता आणि त्या हराणे बाबानं तलवार असं जोड हत्याराचं पान आहे ते पोटाव मारत बॅट मारत देवाला प्रदक्षिणा काढायची बरोबर आहे एवढा सोपा देव ना खरं जे आनंदपूर बाबचं भाग्य आहे बापू शेठने फार मोठा एक पायला रचला की भगतांनी इथं आलं पाहिजे यात्रेला सामील झालं पाहिजे आणि इथं दर्शन घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या टाइमाला देवा विठ्ठल देव बोलत्याला मान्य केला 5 पंचाने तुम्ही काय सांगशील ते देवा करतो पण नारोबाला शाला पाहिजे आता करायला विचार केला काय केला त्या जागी आला विचार जसा मनाचा केला सोडीचं द्याव काय लागलं 5 पंचाला बोलायच्या जागेला घ्या भंडाराला लावा तुमच्या नारोबागावर आला भंडाऱ्याच्या संगीनं बोलिलं नारोबा गावड्याला जसा भंडारा नेऊन लावा भंडाऱ्याच्या संगीने दिवसाला दिवस नारोबा शेण्यासारखा वागत त्या जागेला मामाला झाले 5 मिनिटात इटू विरोला भांडा दिल्याला भांडा साधा आहे का हो नाहीच इटू विरोच्या शब्दावर इटू विरोच्या शब्दावर आकाशवाणी झाली आपल्या देवाने इटू विरोला भांडाऱ्याची फोटो
सांगितलं झालं गेलं विसरून जाऊया. विसरून जा. आणि नारोबा तू पाहिजे एक गोष्ट करा या जागी आला. अरे देवानो काय पाहिजे 5 पंचाला नारोबा लागला बोलायला पण 5 पंच म्हणत्यात वड तोरण्या माळा हरण्या गाईच्या बोटणाला विठ्ठल देवाची सेवा नारोबा तू पाहिजे साता करायला. देवाने माझ्या घरात दाराचं वाटुळे केले तिची जाणे पूजा का लागणास करायचं सांगायला. देवाने तुझं वाटुळं पण केलं पण तुझं पण नारोबा काहीतरी चांगलं केलं शाना केला तुला पाहिजे करायला त्या जागेला. शिवा धर्मी कोण आहे सागे सदा श्री हरी देवाचाही देव करतो भक्ताची सारी. देवाचाही देव करतो भक्ताची सारी. शेवा केल्याशिवाय कुठली गोष्ट पुण्य म्हणताना नारबानं पाची पंचाचं म्हणणं ऐकलं म्हणणं ऐकलं नारबानं पाची पंचाचं म्हणणं ऐकलं निवड गेला म्हणत कोण्या माळा. तोरण्या माळाला विठ्ठल देवाच्या रावळाला गेला काय लागला नारोबा करायला त्याचा गेला. पाणी लागला देवा लागला फळ लागला घराला शिवा लागला करायला भाव लागला परवडायला. नित्तीचा निव नारोबा गवळ्याचा चालला शेळ्या मेंढ्या बघत नारोबा हाय त्या देवाची पूजाच्या रीती नेमाला